ओम नमः शिवाय. आज आहे पहिला श्रावण सोमवार. तर हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि विशेष मानला जातो. या महिन्यात भगवान शिवाची भक्ती, पूजा, अभिषेक आणि व्रत करण्याला विशेष महत्त्व आहे. विशेषतः श्रावणातील सोमवार हा भगवान महादेवाला समर्पित मानला जातो आणि म्हणूनच अनेक भक्त या दिवशी उपवास करतात, शिवलिंगावर अभिषेक करतात, बेलपत्र, फुले आणि नैवेद्य अर्पण करतात आणि दिवसभर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात. श्रावण सोमवारचे इतकं महत्त्व का आहे आणि आपण का करतो तर जाणून घेऊया. पौराणिक मान्यतेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी समुद्रातून अत्यंत भयंकर असे हलाहल विष बाहेर आले आणि या विषामुळे संपूर्ण सृष्टी संकटात आली. तेव्हा भगवान शिवांनी हे विष आपल्या कंठात धारण करून सृष्टीचे रक्षण केले. विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी देवतांनी भगवान शिवांवर जल अर्पण केले अशी कथा सांगितली जाते आणि याच कारणामुळे श्रावण महिन्यात शिवलिंगावर जलाभिषेक करण्याची परंपरा रूढ झाली आहे. आणि विशेषतः सोमवार हा जो आहे हा भगवान शिवासाठी मानला जातो आणि शिवपूजेसाठी अत्यंत शुभ मानला जात असल्यामुळे दर श्रावण सोमवारी शिवपूजा केली जाते आणि श्रावणातील जे सोमवाराचे महत्त्व आहे ते अत्यंत अधिक आहे. जेव्हा आपण शिवलिंगावर पाणी किंवा दूध अर्पण करतो तर आपण भगवान शिवाविषयीची जी भक्ती आणि समर्पण आहे याची भावना मनात असते आणि जलाभिषेक करताना भक्त आपल्या मनापासून प्रार्थना करतात आणि आपल्या मनातील जे नकारात्मक विचार आहे, चिंता आहे आणि अहंकार आहे ते महादेवाच्या चरणी अर्पण करण्याची भावना मनात ठेवतात. तसेच शिवलिंगावर बेलपत्र का वाहिले जाते तर पौराणिक परंपरेनुसार बेलपत्र भगवान शिवाला अत्यंत प्रिय मानले जाते. विशेषतः 3 पानांचे एकत्रित बेलपत्र त्रिदल शिवपूजेत अर्पण केले जाते. या 3 पानांचा संबंध विविध त्रिकांशी जोडला जातो, जसं की ब्रह्मा, विष्णू, महेश, सृष्टी, स्थिती, लय, सत्व, रज, तम आणि भगवान शिवाच्या त्रिनेत्राशी देखील याचे प्रतिकात्मक नाते जोडले जाते. आणि यामुळे आपण जेव्हा भगवान शंकराची पूजा करतो तेव्हा हे बेलपत्र आहे ते शिवलिंगावर अर्पण करत असतो. कहाणी सोमवारची शिवामुठीची. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीस जेवायला उष्ट, नेसायला जाडं भरडं, राहायला गुरांचं बेड दिलं, गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावण मास आला, पहिला सोमवार आला. ती राणी गेली, नागकन्या देवकन्यांनी भेट झाली. त्यांना विचारलं, बाई बाई कुठं जाता? महादेवाच्या देवळी जातो, शिवामूठ वाहतो. त्यानं काय होतं? भ्रतराची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीस जातं, मुलं बाळं होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते. त्यांच्याबरोबर देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसावसू लागल्या. नावडती म्हणाली, काय ग बायांनो, वसावसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो. त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फुलं घ्यावं, बेलाची 2 पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावेत आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंता जावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ वाहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टमाष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये. उपवास नाही निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळी अंघोळ करावी, देवाला बेल वाहावं आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी शिवामुठी करतात तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग,
चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू घ्यावेत. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीने घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानात जाऊन नागकन्येबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तीळ वाहिली. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं, तुझा देव कुठे आहे? नावडतीनं उत्तर दिलं, माझा देव फार लांब आहे. वाट कठीण आहे. काटे कुठे आहेत? साप वाघ आहेत. तिथं माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं चालली. नावडते तुझा देव दाखव असं म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. यांना काटे कुठे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या ह्यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले. हंड्या झुंबर लागली. महादेवाची स्वयंभू पिंडी झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंधफूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोट देवळी राहिलं. देवळाकडे आणायला गेला. तो तिथं एका लहान देऊळ आहे. तिथं एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुंटीवर पागोटा आहे. तेव्हा त्यानं सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली. त्यानं तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा हो. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. ओम नमः शिवाय.